या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अमोल त्याच्या डायरीमध्ये लिहित असतो की आज माझ्या माबाबांच्या बघण्याचा कार्यक्रम पार पडला आणि त्यांच्या लग्नाची सुपारीसुद्धा फुटली. घरातील सगळेच जण खूप आनंदामध्ये आहेत आणि आता मी माझ्या माबाबांचं लग्न खूप एन्जॉय करणार आहे. आणि मग त्यानंतर तो त्या डायरीमध्ये त्याची इच्छा लिहितो की मला फक्त माझ्या माबाबांना आणि माझ्या कुटुंबाला एकत्र बघायचं आहे. आणि मग तो देवाकडे प्रार्थना करतो की जोपर्यंत माझ्या माबाबांचं लग्न होत नाही तोपर्यंत तू मला तुझ्याकडे बोलावून घेऊ नको. माझी फक्त एकच इच्छा आहे, माझ्या माबाबांचं लग्न बघणं. आणि त्याचं हे सगळं सुरू असतानाच अपर्णा आणि अर्जुन त्या ठिकाणी येतात. त्यामुळे अमोल पटकन त्याची डायरी बंद करतो. अर्जुन त्याला विचारत असतो की हे काय चाललंय तुझं. आणि त्यावेळी अपर्णा म्हणते की अरे अर्जुन, तुला माहिती आहे का, आपला अमोल आता पर्सनल डायरी लिहितो आणि त्याला हे सुद्धा माहिती आहे की पर्सनल डायरी इतर कोणीही वाचू नये. आणि ते ऐकून अर्जुनला हसू येतं. आणि मग त्यानंतर ते तिघेजण लग्नाविषयी बोलत असतात आणि बोलता बोलता अपर्णा मुद्दाम संकल्पचा विषय काढत अमोलला विचारते की तुला संकल्पबद्दल नक्की कोणी सांगितलं. मात्र अमोल या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी टाळाटाळ करत असतो. मात्र अर्जुन त्याला समजावतो की आमच्यासोबत खोटं बोलू नको, तुला संकल्पबद्दल कुठून समजलं ते सांग. आणि त्यावर अमोल असं म्हणतो की मी घरातच कुठेतरी त्यांचं नाव ऐकलं, आपल्याच घरातील कोणीतरी त्यांच्याविषयी बोलत होतं, पण कोण ते मला आता आठवत नाही. मात्र या गोष्टीवर अपर्णाचा विश्वास बसत नाही. ती पुन्हा पुन्हा अमोलला तोच प्रश्न विचारत असते. मात्र अमोल माणिक म्हणजेच संकल्पचं नाव काही सांगत नाही. आणि त्यानंतर अर्जुन म्हणतो की ठीक आहे, पण जर यापुढे तुला आमच्या लग्नाबद्दल किंवा त्या संकल्पबद्दल काही कळलं ना तर सगळ्यात आधी येऊन आमच्याशी बोल. आणि मुळात तू या सगळ्या गोष्टींचा विचार करूच नको. आणि त्यावर अमोल फक्त हो म्हणतो. त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी सकाळी सगळेजण आपापली कामं करत असतात. तितक्यात अमोलही त्या ठिकाणी येतो. तो खूपच खुश असतो कारण आज अपर्णा आणि अर्जुनच्या लग्नाचा बस्ता असतो. तो म्हणत असतो की आज माझ्यावर खूप मोठी जबाबदारी आहे. आणि त्याचं ते बोलणं ऐकून सगळ्यांनाच हसू येतं. तर रुपाली त्याला म्हणत असते की तू तुझी जबाबदारी नंतर पार पाड आणि त्याआधी तू हा काढा पी. मात्र अमोल म्हणत असतो की मोठी मा, हा काढा खूप कडू असतो. पण रुपाली त्याला समजावत म्हणते की आपल्याला तब्येतसुद्धा सांभाळायची आहे ना, मग हा काढा प्यावाच लागेल. आणि त्यामुळे नाईलाजाने अमोल तो काढा पितो. त्यानंतर मग ते सगळेजण बस्ता कसा बांधायचा याविषयी बोलत असतात. स्वप्नील म्हणत असतो की कदाचित अपर्णाकडे तिच्या लग्नाची साडी असेल आणि मला असं वाटतं की ती यावेळीसुद्धा तीच साडी नेसेल. तर मोना म्हणते की अगदी खरं आहे, मलासुद्धा तेच वाटतं. मात्र अमोल म्हणत असतो की नाही नाही, आपण माला नवीन साडी घेऊयात. मात्र सगळेजण त्याला समजावतात की त्या साडीमध्ये तिच्या अनेक आठवणी आहेत. मात्र अमोल म्हणत असतो की मा आणि बाबांचं लग्न अचानक झालं होतं ना, मग त्यावेळी बाबांकडे लग्नाचे कपडेच नसतील माहिती आहे मला. आणि त्यावर कदमही हसून हो म्हणतात. तर अमोल म्हणत असतो की म्हणूनच आपण बाबांना छान नवीन कपडे घेऊयात आणि त्यासोबत मालासुद्धा. आपण त्यांचं पुन्हा लग्न करणार आहोत ना, मग सगळ्यांकडेच नवीन कपडे हवेत. आणि त्यावर मग सर्वजण हो म्हणतात. त्यामुळे अमोल खुश होतो. दुसरीकडे अपर्णा तिच्या लग्नाची साडी बघत बसलेली असते. तितक्यात अर्जुनही त्या ठिकाणी येतो. ते दोघेजण त्यांच्या त्या लग्नाबद्दल बोलत असतात आणि बोलता बोलता अर्जुन अपर्णाची मस्करी करू लागतो. त्यामुळे ती त्याला मारते. ती म्हणत असते की अर्जुन, तुला आपल्या लग्नाचा तो दिवस आठवतोय ना रे. आणि त्यावर अर्जुन म्हणतो की हो अप्पे, तो दिवस विसरणं शक्य आहे का. नेहमी पुस्तकामध्ये डोकं घालून बसणारी अपर्णा त्या दिवशी भर लग्नातून पळून गेली होती. अख्ख्या आसगावासाठी ती ब्रेकिंग न्यूज होती. आणि ते ऐकून अप्पी खाली मान घालते. ती म्हणत असते की त्यावेळी बापूंनी मला तेथून जायला सांगितलं आणि मला काय करावं ते सुचलंच नाही. खरंच माझी चूक झाली. तर अर्जुन म्हणत असतो की हो अप्पे, तुझी चूक तर झालीच होती. तर अप्पी म्हणते पण अर्जुन, जर तू आला नसताना तर पुढे काय करावं मला खरंच कळलं नसतं. मात्र तू आला आणि त्यामुळे माझ्या समोरचा खूप मोठा प्रश्न दूर झाला. आणि मग त्यानंतर त्यांना त्यावेळी घडलेला प्रत्येक प्रसंग आठवतो. अपर्णा म्हणत असते की अर्जुन, त्यावेळी जर तुम्हाला येऊन समजावलं नसतं, परत घेऊन गेला नसताना, तर माझ्या आयुष्यात फक्त अंधारच राहिला असता. तर अर्जुन म्हणत असतो की हो ना, मात्र मला त्यावेळी कुठे
हे माहिती होतं तुला समजावण्याची एवढी मोठी शिक्षा मला मिळणार आहे आणि तीसुद्धा आयुष्यभरासाठी. आणि ते ऐकून अपर्णा पुन्हा चिडते आणि अर्जुनला मारू लागते. त्यामुळे अर्जुन हसत असतो. तर अपर्णा म्हणत असते की खरंच तुला असं वाटतं का माझ्यासोबत लग्न करून तुला शिक्षा मिळाली आहे? तर अर्जुन हसतच म्हणतो की हो अप्पे, आणि अशी शिक्षा ना प्रत्येकाला हवी असते. आणि ते ऐकून अप्पी लाजून खाली मान घालते. मात्र मग त्यानंतर ते दोघेजण सगळ्यात आधी प्रेमात कोण पडलं या गोष्टीवरून वाद घालू लागतात. अर्जुन म्हणत असतो की मी तर तुझ्या प्रेमात होतोच, मात्र तू सुद्धा माझ्या प्रेमात पडली होती, ही गोष्ट नाकारू नको. मात्र अप्पी हे काही कबूल करायला तयारच नसते. आणि मग त्यानंतर ते दोघेजण पुन्हा त्या सगळ्या आठवणींमध्ये हरवून जातात. आणि मग अर्जुन अप्पीला म्हणतो की अप्पे, त्यावेळी आपलं लग्न खूप घाई गडबडीमध्ये झालं, मात्र आता देवाने आपल्याला पुन्हा एकदा संधी दिली आहे. आपण सगळ्या रीतिरिवाजांप्रमाणे आपलं लग्न करूयात. आणि यावेळी अमोलची आपल्याला काळजी आहे माहिती आहे मला, पण देवाने आपल्याला एक संधी दिली आहे ना, तर आपण या संधीचा स्वीकार करूयात. आणि त्यावर अप्पीसुद्धा हो म्हणते. आणि ते दोघेजण आयुष्यभर लक्षात राहील असं थाटामाटात लग्न करायचं ठरवतात. त्यानंतर दुसरीकडे सगळेजण चहा पीत नाश्ता करत गप्पा मारत बसलेले असतात. अमोलसुद्धा त्या ठिकाणीच असतो आणि कदम मानापानाबद्दल बोलत असतात. आणि त्यावेळी कदम म्हणतात की आम्हाला पोशाख वगैरे काही नको. मात्र रुपाली म्हणते की असं कसं, मी तर या घरची थोरली जाऊ आहे ना, मला तर पोशाख हवा. मात्र स्वप्नील तिला समजावतो की त्याची काय गरज आहे. मात्र रुपाली अमोललाच म्हणते की अमोल, आपलं ठरलं आहे ना सगळं रीतिरिवाजाप्रमाणे करायचं, मग सांग बरं यांना. आणि त्यामुळे अमोल म्हणतो की अगदी खरं आहे मोठ्या माझं, आपण सगळं रीतिरिवाजांप्रमाणे करायचं आहे, त्यामुळे सगळ्यांनाच नवीन कपडे घेऊयात. आणि त्यामुळे सर्वजण हो म्हणतात. मग अपर्णा आणि अर्जुन त्या ठिकाणी येतात आणि आज लग्नाचा बस्ता आहे हे ऐकून त्यांना आश्चर्य वाटतं. त्यानंतर मग ते बापू आणि कदमांना म्हणतात की अमोलला घेऊन हॉस्पिटलमध्ये जातो. मात्र अमोल काही हॉस्पिटलमध्ये यायला तयारच नसतो. तो म्हणत असतो की प्लीज थोडा वेळ थांबा. त्यामुळे अप्पे आणि अर्जुनला प्रश्न पडतो की हा नक्की कोणाची वाट बघतोय. आणि तितक्यात गुरुजी त्या ठिकाणी येतात. अमोलने लग्नाचा मुहूर्त काढण्यासाठी त्यांना बोलावलेले असते. आणि मग त्यानंतर गुरुजी अपर्णा अर्जुनची पत्रिका बघतात आणि 7 दिवसांनंतरचा लग्नाचा मुहूर्त काढतात. त्यामुळे सगळेच जण खूप खुश होतात. मात्र अपर्णा आणि अर्जुन काळजीत पडतात, कारण 7 दिवसांनंतर सर्जरी करायची म्हटल्यावर खूप उशीर तर होणार नाही ना याची त्यांना भीती वाटत असते. आणि मग ते लगेच डॉक्टरांसोबत बोलायचं ठरवतात आणि अमोलला घेऊन हॉस्पिटलमध्ये जातात. हॉस्पिटलमध्ये गेल्यावर संकल्पच मास्क घालून त्यांच्यासमोर येतो आणि अमोलला केमोसाठी घेऊन जातो. आणि मग त्यानंतर अपर्णा आणि अर्जुन अमोलच्या सर्जरीविषयी बोलत असतानाच डॉक्टर त्या ठिकाणी येतात. अपर्णा आणि अर्जुन त्यांना सांगतात की आम्ही या आठवड्याच्या शेवटी अमोलला ॲडमिट करू. मात्र ते ऐकून डॉक्टरांचा चेहराच पडतो. त्यामुळे अर्जुन विचारतो की काय झालं डॉक्टर. तर डॉक्टर म्हणत असतात की खरं तर आपण लवकरात लवकर सर्जरी करायला हवी आहे. तर अपर्णा म्हणते की डॉक्टर, आमचंसुद्धा तेच मत आहे, मात्र अमोल ऐकायला तयार नाही आहे. त्याचं असं म्हणणं आहे की जोपर्यंत लग्न होत नाही तोपर्यंत मी सर्जरी करणार नाही. आणि ते ऐकून डॉक्टर म्हणतात की खरं तर तो पॉझिटिव्ह राहणंसुद्धा चांगलंच आहे, याचा आपल्याला सर्जरीच्या दरम्यान फायदा होईल. मात्र हा आजार असा आहे ना की वेळ निघून गेल्यावरच सगळं कळतं. जर आपण लवकरात लवकर ही सर्जरी केली तर अमोलच्या वाचण्याचे चान्सेस 5% आहेत, कारण फक्त किमोवर तो जास्तीत जास्त 15 दिवसच अजूनपर्यंत राहू शकतो. आणि शेवटच्या दिवसांमध्ये तर त्याची तब्येत फारशी बरी नसेल. आणि हे ऐकून अपर्णा अर्जुनच्या पायाखालची जमीनच सरकते. ते दोघेही जण खूप घाबरलेले असतात. काय करावं त्यांना सुचत नाही. पण डॉक्टर त्यांना म्हणतात की तुम्ही पॅनिक होऊ नका, आपल्याला अमोलच्या इच्छेविरोधात काही करता येणार नाही, त्यामुळे तुमचं लग्न झाल्यानंतरच आपण सर्जरी करूयात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत अप्पी आणि अर्जाच्या लग्नाची तयारी धूमधडाक्यात सुरू आहे. हे जेव्हा संकल्पला कळतं तेव्हा तो खूप चिडतो आणि तो अमोलला एक इंजेक्शन देतो. आणि त्यामुळे अमोलला किमोच्या दरम्यान खूप त्रास होतो आणि डॉक्टर त्याला आरामाचा सल्ला देतात. त्यामुळे अपर्णा आणि अर्जुनच्या लग्नाच्या कार्यक्रमांमध्ये त्याला काहीच करता येत नाही. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.